तुम्ही ITR भरताना ITR 1 तुम्हाला ॲप्लिकेबल होतो किंवा नाही हे कसं ओळखणार? कारण की चुकीचा ITR भरला तर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न रिजेक्टसुद्धा होऊ शकतं. इन्कम टॅक्स ॲक्टनुसार ITR 1ला सहज म्हणतात आणि तो सोपासुद्धा आहे, पण तो सगळ्यांना ॲप्लिकेबल होत नाही. मग नेमका कुणाला ॲप्लिकेबल होतो? तर पहिली गोष्ट इंडिव्हिज्युअल. कुणाला ॲप्लिकेबल होतो? फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअलला ॲप्लिकेबल होतो. नेक्स्ट, ज्याचं टोटल इन्कम, ज्या इंडिव्हिज्युअलचं टोटल इन्कम 50 लाखाच्या आत आहे त्यांना. बरं, आता या टोटल इन्कममध्ये नेमकं काय काय असलं पाहिजे? तर टोटल इन्कममध्ये सॅलरीचं इन्कम चालू शकतं, पेन्शनचं इन्कम चालू शकतं, एकच हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम चालणार आहे, एकच हाऊस प्रॉपर्टी. आणि बँक इंटरेस्ट असेल तर, सेविंग इंटरेस्ट असेल तर त्यालाच आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणतो. FD इंटरेस्ट असेल तर तुम्ही ITR 1 भरू शकता. आणि त्यासोबत तुमच्या ॲग्रिकल्चर इन्कम असेल तर 5,000च्या वरती नको. जर डिटेल तुम्हाला ITR 1 कुणाला ॲप्लिकेबल होतो आणि नाही होत, कसा भरावा हे हवं असेल तर प्लीज आमच्या लॉंग व्हिडिओला बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.